हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता घरभरणी जवळ आली आहे, म्हणजे पूजेचा कार्यक्रम वास्तुशांतीला जवळ आला, 4-5 दिवस राहिले. तर त्यामुळे मग सगळी तयारी करायची चालू होती आणि आता शॉपिंग पण केली. आधीच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल, साड्या वगैरे 9वारी साड्या मम्मीला मला घेतल्या. आणि एक कमेंट आली, तुम्ही जाऊकी बहिणीने सारख्या साड्या घाला. तर सारख्या नाही घालणार, पण 9वारी घालणार आहे. सेम कलर पण म्हणजे हे नाही वाटत. तर आणि सेम 9वारी भेटत पण नाही. त्या दिवशीच माझ्यासारख्या कलरच्या घ्यायच्या त्या पण भेटली पण नाही. तर एकच कलर होता तसा आणि मम्मीचा एक वेगळा कलर. तर सेम भेटल्या पण नाही आम्हाला. तर त्यामुळे मग सेम 9वारी नाही घालणार, पण सगळे चौघीचे 9वारी घालणार आहे. पण आता पूजेला म्हणजे आमची जोडीत आता प्रियंका सपनाचं काय होतं, प्रियंका म्हणते आता तिच्या मिस्टरांना सुट्टी भेटते का नाही, कारण की पूजेला आधी 3 दिवस बसायचं आहे. तर ती म्हणते एवढ्या सुट्ट्या भेटेल का नाही. मग काय प्रियंकाचं अजून काही नक्की नाही, म्हणजे 3 दिवस आधीच पूजा चालू होणार आहे. तर मग त्यामुळे तिला म्हटलं प्रियंकाला 4 दिवस आधीच ये सुट्ट्या घेऊन. तर ती म्हटली इतक्या सुट्ट्या भेटतात की नाही माहीत नाही. तर त्यामुळं मग ती म्हटली आम्ही पूजेच्या आदल्या दिवशी येऊ. तर बघू आता तिचं येणं कधी होतं. आणि हे सगळ्या सुट्ट्यांवर आहे. तर सुरेखाताईचे मिस्टर दाजींना पण ते पण म्हणत होते मला इतके दिवस सुट्ट्या नाही घेता येणार, पण नंतर त्यांनी झालं आहे त्यांची प्लॅनिंग, त्या म्हटल्या आम्ही घेतो एवढ्या सुट्ट्या. तर असं मग याच्यानुसारच होईल. पण 9वारी घालणार आहे आम्ही. फक्त मम्मीला पण 9वारीच घालायला लावलेली. गुरुंनी सांगितलं की पूजेला बसणाऱ्यांनी 9वारीच घालायची म्हणून. आणि जेंट्सनी धोतर पण सगळ्यांना घेतले पप्पानी आणि 9वारी पण घेतले. तर आता इथं किराणा भरून आणलेला होता. तर त्यासाठी मिस्टर गाडीतून काढत होते किराणा, कारण की आता 5-6 दिवस राहिलेले. तर त्यामुळं सगळ्यांची धावपळ चालली. आणि प्लस असे काही कामं पण राहिले होते घरातले, बाहेरचं किरकोळ कारकोळ. आता त्या भिंतीला पण आता एक भिंत बांधून घेतली, कारण की मग तिकडं विहीर होती. तर मग पाहुणे वगैरे येतील, छोटे मुलं असतील, तर त्यामुळं आधी ती पटकन बांधून घेतली. बाकीचे इतके बांधून होणार नव्हते एवढ्या घाईमध्ये. तर त्यामुळे एकचं काम पटकन करून घेतलं आणि बाकीचं सर्व इंटेरियर म्हणजे ते डिझाईन प्लॅनिंगनुसारच करायचं आहे. ते कंपाऊंड त्यानंतर बगीचा, कोणते झाडं लावायची, हे सगळं याच्यानुसार करायचं आहे. तर त्यामुळं मग ते काम थोडंसं पेंडिंग राहिलं. पाठीमागं खोली पण बांधायची आहे, तर अजून खूप सारं काम पेंडिंग आहे. तर त्याला खूप सारा उशीर जाईल. तर त्यामुळं म्हटलं आधी वास्तुशांती करून घेऊ, म्हणजे एकदा घराची वास्तुशांती पूजा वगैरे झाली ना, काही टेन्शन नसतं. आणि वास्तुशांती केलीच पाहिजे. आधी आम्ही छोटी पूजा केली, पण हे मोठी पण केलीच पाहिजे. कारण की मग मी एक व्हिडिओ पण बघितला होता की जेव्हा आपण ही वास्तुशांती करतो ना, की तर ती कशासाठी करतं, आपण काही मानत नाही ह्या गोष्टीला. पण जेव्हा आपण म्हणजे ह्या जागेवर आपण घर बांधतो ना, ती खूप वर्षकाळापासूनची असते. आपल्याला माहीत पण नसते त्या जागेवर आधी काय होतं काय नव्हतं. तर कधी ह्या जागेवर काय झालेलं असते हे आपल्याला माहीत नसतं. जरी ही शेतीची जागा असली तरी खूप आधीच्या काळात आपल्याला माहीत नसतं. आणि ते पण झालं त्यानंतर आपण घर बांधण्यासाठी त्या जागेवरती हे करतो. तर त्याच्यामध्ये खूप किटाणू म्हणजे छोटे जीव, किडे मुंग्या असतात. तर त्यांचं पण थोडं एक प्रकारे हेच होतं. तर त्यासाठी मग आपल्याला असा कोणता दोष लागू नये म्हणून ही वास्तुशांती पहिली केली पाहिजे. तर असा एक व्हिडिओ बघितला होता मी, आणि ते तसं पण आपले सगळे लोक करतातच एकदा घर बांधल्याच्या नंतर ही पूजा पण महत्त्वाची असते. पण काही लोक मानत नाही ह्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी पण म्हणजे केल्या पाहिजे, आणि मग कोणता दोष वगैरे लागत नाही आणि काही आपल्याला अडचणी वगैरे पण येत नाही. तर त्याच्यामुळं मग आम्ही पटकन आता करून घेत आहोत. आणि यायचं तेव्हा पण करून घेतली होती. आणि बाहेर तुम्हाला खूप अंधार दिसत असेल, तर एवढा अंधार तिथं दिसत नाही, पण तो कॅमेऱ्यामध्ये जास्त दिसतो. आणि रोड तर सतत चालू असते. एक कमेंट आली की तुम्हाला मग शेतात घर बांधले तर भीती वगैरे नाही वाटत का. तर भीती वगैरे काहीच वाटत नाही, कारण की तो रोड कंटिन्यू चालू असतो, गाड्यांचा आवाज असतो, असं एकदम सिटीत राहिल्यासारखंच वाटतं. फक्त एवढंच का आपण शेतात आलो आहे म्हणून या प्रकारे असं वाटतं, शेजारी शेत असल्यामुळं, बाकी काही नाही. आणि हेच सिटीमध्येच आहे, कारण की आमचं सिन्नर हायवेला घर आहे. तर त्याच्यामुळं इतकं काही असं भीती वाटण्यासारखं काही नाही. पण शेत असल्यामुळं असं वाटतं की वाघाची वगैरे भीती असेल. तर ते सगळीकडंच आजकाल आम्ही तिकडं राहत होतो, तर तिथंसुद्धा आमच्या घराच्या तिथं बिबट्या आला होता. तर इतकं काही ह्या गोष्टी आता कॉमन झालेल्या आहेत. शहरातसुद्धा आता बिबट्या वगैरे हे यायला लागले, ते आणून सोडलेले.
तर त्याच्यामुळे या गोष्टीची तर काही इतकी भीती नाही वाटत आणि कॅमेरे चालू असल्यामुळं इतकं काही नाही वाटत. इथं विरा पण उठली होती. तर मला एक कमेंट आली की तू कोणती फाउंडेशन यूज करते, तर मला मामाअर्थचे फाउंडेशन म्हणजे जास्त आवडतात आणि त्याच्यामधलं हे जास्त हे 2 जास्त यूज करते मी. तुम्ही बघत असेल हे जास्त यूज केलेलं आहे. तर हे ना 4 नंबरचं आहे आणि सँड ग्लो, त्याच्यानंतर हे जास्त यूज केलेलं आहे. तर हे 6 नंबरचं आहे आणि वार्म ग्लो. हे 2 फाउंडेशन हे 2 शेड जास्त मी यूज करते. जर तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या शेडनुसार तुम्ही हे घेऊ शकता, खरेदी करू शकता. मस्त आहे मामाअर्थचे फाउंडेशन. त्याच्यानंतर हे पण आहे, तर हे मी माझ्या स्किननुसार यूज करते. तर मला हे 2 जास्त आवडतो, हा पण सूट होतो. तर ह्या दोन्हीपैकी मी एक यूज करते. आणि तर हे पण मी आता ऑर्डर केलेलं आहे, तर याच्यातले हे 2 यूज करून बघितले. अजून हा मी यूज करून नाही बघितला. तर हे पण खूप छान आहे मामाअर्थचे फाउंडेशन, तर मस्त आहे. आणि त्याच्यानंतर हे कन्सिलर आहे, हे पण कन्सिलर हे पण खूप भारी आहे. तर कुणाला जर तुमच्या शेडनुसार घ्यायचे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्यानंतर मामाअर्थचं मी हे फेशियल किट यूज करते. तर याच्यामध्ये अशा 6 बॉटल्स आहे. तर घरच्या घरी आपण फेशियल करू शकतो. तर याने चेहरा पण चांगला होतो. त्याच्यानंतर जर कुणाच्या बगलेमध्ये काळं वगैरे असेल, अंडर आर्म्स काळे असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. तर या खूप भारी बॉटल्स आहे, तुम्ही बघत असतील मामाअर्थच्या. अंडर आर्म क्रीम, ही अंडर आर्म क्रीम आहे. त्याच्यानंतर ही ना स्क्रब आहे. तर ह्या तिन्ही पण तुम्ही घेऊन जर यूज केला ना तर खरंच अंडर आर्म आहे ना जे काळे पडलेलं असेल ना जायला खूप मदत होते. आणि अंडर आर्म मास्क पण यूज करू शकता. खूप भारी आहे, ही सुद्धा मी यूज करते. तर खूप भारी आहे हे सुद्धा प्रॉडक्ट. तुम्हाला हे पण खरेदी करायचं असेल तर याची लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये. आणि फेशियल किट पण छान आहे. त्यानंतर मामाअर्थचे फाउंडेशन पण मस्त आहे. त्याच्यानंतर ह्या लिपस्टिक आहे, तर ही शेड मला जास्त आवडते, मला ही सूट होते. याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या शेड्स तुम्ही बघू शकता. इथं पिंक आहे, चॉकलेटी, तरी असे शेड्स आहे. जर तुम्हाला लिपस्टिक पाहिजे असेल तर तुम्ही ह्या पण खरेदी करू शकता. या लिपस्टिक पण खूप मस्त आहे. माझ्या काही इथं पण तुम्हाला दाखवते मामाअर्थच्या. ह्या मामाअर्थच्या ही पण मामाअर्थच्या लिपस्टिक आहे. जर तुम्हाला हे खरेदी करायची असेल तर लिंक तुम्हाला मी दिली याच्या डिस्क्रिप्शनमध्ये. आणि सगळ्यात बेस्ट तर हेच आहे मामाअर्थचे मेकअप रिमूव्हर वाईप्स. तर कसला किती पण डार्क मेकअप केला ना तर ह्या वाईप्सने लगेच निघतं, लगेच फाउंडेशन वगैरे लगेच निघून जातं. तर मला खूप आवडते ही वाईप्स, एकदम मस्त आहे. तुम्ही हे नक्की खरेदी करू शकता. मस्त असा मेकअप रिमूव्ह होतो. तर कधी कधी आपण बाहेर असतो आणि मेकअप रिमूव्ह करायचा असतो, तर मला असं वाटतं पूर्ण मेकअप कसा रिमूव्ह करायचा चेहरा वगैरे धुण्यापेक्षा याने पटकन रिमूव्ह होतो. खूप छान वाईप्स आहे, तुम्ही नक्की खरेदी करू शकता. त्याच्यानंतर अंडर आर्म्स क्रीम पण मस्त आहे. लिपस्टिक तर मामाअर्थच्या भारीच आहे. आणि चेहऱ्यासाठी फेशियल किट पण खरेदी करू शकता. त्यानंतर फाउंडेशन, कन्सिलर मामाअर्थचे हे सगळे प्रॉडक्ट मस्तच आहे. विराची आत्या आली आणि एवढ्या वेळ आत्याकडेच होती. आज सारखं जायचं म्हणायचं आत्याकडे, आहे ना पिल्लुड्या? आत्याकडे जायचं, आत्याकडे जायचं म्हणायचं. आणि कॅमेरा चालू केला, आता रडायला बसलाय ना, घेऊन फिरा म्हणते. चालल्यावर लगेच खुश होती. हा आज बघच म्हणते, आज आत्याला का जायचं सारखं. पाहते तिकडं झालं का आता? झालं आता, झाले आता. विरा कोण आहे रे? विरा कोण आहे? कोण आहे? मामा, मामा, मामा कोण आहे? चाव चाव गालाला चाव. कधी चाव होती तू? चावून दाखव, चावून दाखव. गोड लागत दे खा. बावलीची खाले बाई, व्यवसाय बावलीची नाही खाले ग. गरम झालं, गरम झालं, गरम तिला गरम झालं. गरम जात, गरम होत. गरम होतं तुला.
कशी बोलते बाय पप्पा का जायचंय हा चल 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 घ्यायचं खाली बसायला टोपी टोपी घ्यायची ना डोक्यात, रुमाल. हे रात्र लय लक्षात आलं. काय सुरू राहिली गं? पहिले डोक्या राहायचं वाळायला आहे ना. हा, आता हिरा काय? आता ते जवळ नाही ना काही. किती काय टोपी आहे किती काय घ्यायची नाही का ती टोपी बसायला घ्यायचं खाली नाही झाला मी आहे का फोटो ना फोटो घेऊ अजून आता विराला पण ओवळायचे बरं का? विरा इकडे बघ गं बाई. बाई झोप द्यायला बाई. गोळा पडला झालं 5 मिनिटं बांधते ना हे ना दुसरी आहे बघ काढता सारखी राखी राखी बांधायची छान आहे बरं का बांधायचं पिल्लुड्या दीदीला बांधलं पाहिजे इकडे पाहिजे दीदीच्या हातात बघ हा तो खातो हा त्याला आवडतं लय नको तोंडात आताच खायला लागले आत्याला साडी त्याला घे ताईन ते चालले आता बसल्या होत्या गप्पा गप्पा मारल्या पण पूजाला लवकर या बरं का आता फोन करा ना मग तुमचं जर करेन ना हा तुम्ही असलं बरं पडा नाही ना तुम्ही याच हा बरं राहत तुम्ही असलं आतला विशेष ठरवावं लागेल ना सोमवारपासून हा तुम्ही थोडं परत जवळ आहे नाही का पूजा बिजावर याला फोन करायला हा फोन नाही सोमवारपासून फोन करायलाच नाही पण तुम्ही याच सोमवारपासून हा 27 तारखेपर्यंत दिवस राहून घेईन मग काय तेच म्हणते ना घरी मग नाही तर संध्याकाळी जायचं संध्याकाळी जायचं ना बाई मला चारा चुरा कराय 2 दिवस थोडं करावंच लागत जनावरांना चारा चुरा करायला असं येईल मग ढवळच पाणी चालायचं का आमच्या घरी दहीवाडीला तिथं लय खुश होईल तिथं खुश होईन सपना खुश होईल सपना म्हणते थोड्या वेळ जरी दुसऱ्यांका गेले ना बरं वाटत पोरं झोपली मस्त विरा झोपली तिला आंघोळ घातली आता
ती झोपाय वाचून ते आंघोळीसाठी तिचं असं आहे शास्त्र आहे. तिचा टायमिंग आंघोळ टायमिंग वर लागते आंघोळ, आंघोळ असते मस्त झोप. नाही तर लय चिडचिड करते. जवळ आंघोळ आहे तर चिडचिड लहान पोराला आहे ना. राजाला पिल्ला आहे का? नाही ना होतीच नाही. तिच्यासाठीच ते पेढे जीव लावून चालले. काल ती माहिती ना ववळ आली ना सरांची तर ववळ आली ना त्या मानाला ना त्यांच्या घरी पेढे खायसाठी यांना ववळ आली. त्यांच्या मागे चालली म्हणे राणी पण किती हुशार आमच्या डुगू सोबतची राणी ताईन त्यांच्याकडे बरेच जण म्हणतात डोक्याला ना इथं म्हणलंय असं मोकळे डोक्या कुठं पण वाघाची भीती आहे ना. डायरेक्ट घर आहे तिकडे गाव गाठवायला. ते ये ना गाठायचं बरं द्या वाघ आहे ना एवढं जागे. हा ना त्या यांचे कुत्रे राहिले ना समोरच्या वाघ एवढं जागे. दुग्या जर पाहिलं का माणसाला लय भूक होतो ओळखू येत. हा अजून ओळख येतो का? काय होते मला मला बोर होईल मला नको म्हणतो. तू तशी वाकायचं 10 ठिकाणी गाडी उभी करायची. मला गाडी धुवायला लागल त्याच्यापेक्षा किती चातर आहे ना त्याच्यावर गाडी धुवायचा ताण नाही ना आपल्याला. मी आले असते पण नागन एक दिवस मुक्काम होईल. जायचं का जाय ना मग. नको बाई तर काम पडले अजून लय 4च दिवस राहिले आता ना. इकडे कोणाला फोन करायची ते सांगा, पाहुण्याला नंबर पाठवून दे त्यांना फोन.